विधानसभा निवडणुकीनंतर गलित गात्र झालेली महाविकास आघाडी आता पुन्हा एकदा नव्याने जोमाने उसळी घेण्याच्या बेतात दिसत आहे। त्यामागे एक मोठे कारण म्हणजे सध्या अधिकृतरित्या महाविकास आघाडीत सामील नसलेल्या परंतु महाविकास आघाडीच्या वाटेवर असलेल्या राज ठाकरेंचे आक्रमक नेतृत्व हे आहे। राज ठाकरेंकडे महाविकास आघाडीचे नेतृत्व आलेले नसले तरी आघाडीच्या वतीने आक्रमकरित्या किल्ला लढवण्याचे काम त्यांनी सुरू केल्याचं दिसतंय। सध्या ज्या पद्धतीने राज ठाकरे भाजप आणि सत्ताधारी महायुतीवर तुटून पडत असल्याचं दिसतंय ते पाहता महाविकास आघाडीने अप्रत्यक्षरित्या आपले नेतृत्व त्यांच्याकडे सोपवलेले असावे असं म्हणता येईल। उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना राज ठाकरेंची साथ हवीशीच आहे, परंतु काँग्रेसचे अजून तळ्यात मळ्यात सुरू आहे। अर्थात त्यामागे बिहार निवडणुकीचे कनेक्शन असल्याचं स्पष्टच दिसतंय। बिहार निवडणूक आटोपल्यावर राज्यातील काँग्रेस देखील राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली विरोधकांच्या संघटित लढ्यात सामील होण्याची शक्यता आहे। राज ठाकरेंमागे महाविकास आघाडी भक्कमपणे उभी राहिली तर किमान मुंबई, पुणे, नाशिक पट्ट्यात तरी आपल्या समोर मोठे आव्हान उभे राहील याची जाणीव झाल्यानेच कालपर्यंत राज ठाकरेंबद्दल सॉफ्ट कॉर्नर दाखवणाऱ्या भाजपनेही आता राज ठाकरेंवर प्रतिहल्ला चढवण्यास सुरुवात केली आहे। राज ठाकरे यांनी रविवारी पक्षाच्या मेळाव्यात बोलताना राज्यात 96 लाख मतदार खोटे असल्याचा आरोप केला। त्यामुळे मतदार याद्या स्वच्छ होईपर्यंत व त्या सर्वच राजकीय पक्षांना मान्य होईपर्यंत आपण राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच होऊ देणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय। राज ठाकरेंच्या या आरोपावर पलटवार करताना भाजप प्रवक्त्यांनी हा आकडा कपोलकल्पित असून एरवी मुद्देसूद बोलणाऱ्या राज ठाकरेंनाही आता उद्धव ठाकरे, राहुल गांधींचा संगत गुण लागल्याची टीका केली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकीसाठी जी मतदार यादी अद्याप उपलब्ध नाही त्यावर गदारोळ करून गोंधळ माजवण्याचा गंभीर कट आता उघडकीस येऊ लागलाय। त्यामागचा हेतू संवैधानिक संस्थांबाबत संशय निर्माण करणे, लोकांची दिशाभूल करणे आणि होणाऱ्या पराभवासाठी कारणे शोधणे हाच असल्याचा आरोप भाजपने केलाय। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या शिंदे आपल्यापर्यंत आणत राहील। तोपर्यंत तुम्ही बघत राहा देशोन्नती। नमस्कार।